हाय फ्रेंड्स, प्रेरणा होममेड रेसिपीमध्ये आज कापसासारखे मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळतील असे दहीवडे कसे बनवायचे ते बघणार आहे. टेस्टला खूप छान होतात आणि आता गरमीचे पण दिवस चालू आहे, त्यामुळे हे नक्की तुम्ही हे दहीवडे आवर्जून करून खा. छान कापसासारखे मऊ लुसलुशीत असे हे दहीवडे आपले बनवून तयार होतात. चला तर कसे बनवायचे ते बघू. इथे मी एका बाउलमध्ये 1 कप दही घेतलेलं आहे आणि बघू शकता या दह्यामध्ये अशा गाठी-गाठी अशा आहेत. असं घट्ट-घट्ट असं थोडंसं दही वगैरे आहे. तर हे आणि दही घेताना एकदम फ्रेश दही घ्यायचं आहे आपल्याला. जास्त दिवसाचं दही वगैरे घ्यायचं नाहीये, कारण आंबटही असतं ते. त्यामुळे आपल्याला फ्रेशच दही घ्यायचं आहे. आता हे दही आपल्याला गोड करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मी 3 चमचे पिठी साखर घातलेली आहे. आता गोड तुम्हाला किती पाहिजे तेवढं त्याप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये साखर घालून घ्या. थोडंसं असं आपण रवीसारखं असं हलवून घ्यायचंय, म्हणजे एकदम पूर्ण असं त्याच्यातल्या गाठी मोडून काढायच्या. आणि एकदम सॉफ्ट असं आपल्याला दही बनवून तयार करायचंय. मग थोडंसं आपण एकदम पाणी थोडं घालणार आहोत त्याच्यामध्ये. जास्त पातळ बनवायचं नाहीये. एकदम फ्लफी असं आपल्याला हे दही बनवायचंय. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे दही बनवून घ्यायचंय. पूर्ण त्याच्यामधले जे असं घट्ट-घट्ट असं जे दही वगैरे आहे ना, ते आपण असं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि बघू शकता एकदम सॉफ्ट असं आपलं हे दही बनवून तयार झालेलं आहे. तर इथे आपलं एक गोड दही बनवून तयार झालेलं आहे. आणि इथं आपण उडदाची डाळ भिजवून ठेवली होती. 5 ते 7 तास आपण ही भिजत घातलेली होती. तुम्ही रात्रभर सुद्धा ही भिजत ठेवू शकता. मी इथं 5 ते 6 तास इथं भिजवून घेतलेली आहे आणि छान अशी भिजलेली आहे एकदम. बघू शकता असे सहज असे त्याचे हे होतात, 2 भाग होतात. तर मी इथं उडदाची डाळ वापरलेली आहे. तुम्ही इथं 1 कप उडदाची डाळ सुद्धा वापरू शकता आणि 1 कप मुगाची डाळ सुद्धा वापरू शकता. पण बऱ्याच ठिकाणी दहीवडे हे उडदाच्या डाळीपासूनच बनवतात. मी इथे उडदाच्या डाळीपासूनच हे दहीवडे बनवलेले आहेत. आणि हे स्वच्छ मी असे धुवून घेतलेले आहे. 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून भिजत ठेवले होते. कारण त्याच्यावर जी पांढरी पावडर वगैरे असते ना, ती पूर्णपणे अशी घालवायची आहे त्याच्यावरची. आता हे मिक्सरचं भांडं घेऊन त्याच्यामध्ये आपण हे फिरवून घेणार आहोत. इथं पेस्ट करून घ्यायची आहे. एकदम पण आपल्याला बारीक पेस्ट करायची नाहीये. थोडंसं असं रवाळ ठेवायचंय. त्यामुळं छान असे हे दहीवडे असे मऊ होतात सॉफ्ट आतून. आणि गरज पडली की आपल्याला आपण नंतर त्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत. आता ही सगळी डाळ आपण त्याच्यामध्ये अशी फिरवून घेणार आहोत. आता थोडंसं आपण पाणी घालून घेणार आहोत आणि नंतर गरज पडली तर आपण वरून थोडंसं पाणी घालून घेणार आहोत. पण सुरुवातीलाच तुम्ही थोडंसंच पाणी घालून घ्या त्याच्यामध्ये, जास्त घालू नका पाणी. पातळ बनवायचं नाही एकदम. हे तर फिरवून घेतलेले. हे अशा प्रकारे आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. एकदम पण अशी मी बारीक करून घेतलेली नाही. थोडंसं बघू शकता रवाळसर दिसायला लागलेलं आहे. हे अशा प्रकारे आपल्याला बनवून घ्यायचं आहे. आता हे एका बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत. जरासं बाउल मोठाच वापरायचा आहे, कारण आपल्याला ते नंतर फेटायचं आहे ना, त्यामुळे आपल्याला भांडं थोडंसं मोठंच वापरायचं आहे. आणि हे थोडंसं घट्टच आहे, त्यामुळे आपण जरा पाणी घालून घेणार आहोत त्याच्यामध्ये. थोडं एकदम पाणी घालायचंय, जास्त पाणी घालायचं नाहीये. आणि हे एकाच डायरेक्शने आपल्याला फिरवायचं आहे. म्हणजे मिक्सरमध्ये थोडंसं पाणी ओतून मी हे त्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आणि एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे. छान असं एकदम फ्लफी होईपर्यंत आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे. 7 ते 8 मिनिटं आपल्याला हे असं चांगलं फेटून घ्यायचं आहे. म्हणजे हे वड्याचं मिश्रण असं पूर्ण हलकं होईपर्यंत आपल्याला ते फेटून घ्यायचं आहे.
तुम्ही बघू शकता थोडासा कलर असा चेंज झाल्यासारखं वाटतोय असं पांढरट कलर असं दिसतोय. तर इथे हे आपलं फेटून झालेलं आहे. तर हे वड्यासाठी व्यवस्थित तयार झालं की नाही कसं बघायचं. तर एका बाउलमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्याच्यातलं थोडंसं बॅटर टाकून बघायचं. हे असं वरती पाण्यावरती कसं तरंगतं ते. तर इथं यात आपले वडे करण्यासाठी तयार झालेले आहे. आता ह्याच्यामध्ये आपण बाकीचं साहित्य मिक्स करून घेणार आहोत. अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे, अर्धा चमचा जिरं आणि थोडंसं आपण आलं किसून घालणार आहोत. म्हणजे आल्यामुळे छान अशी वड्याला टेस्ट येते. तुम्ही इथं बारीक मिरची सुद्धा चिरून टाकलं तरी पण चालेल. आता हे सगळं आपण व्यवस्थित असं चमच्याने मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही हाताने मिक्स केलात तरी पण चालेल. मी ते चमच्याने आता मिक्स करून घेतलेलं आहे. आणि छानपैकी असं हे मिक्स करून झालेलं आहे. आणि एकीकडे आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे. आता तेलामध्ये आपण हे वडे सोडायच्या अगोदर थोडंसं हाताला असं पाणी लावून घ्यायचं. वाटीत पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपली बोटं बुडवून मग असं थोडंसं बॅटर घ्यायचं आणि असे वडे सोडायचे. तर इथं तेल गरम झालेलं आहे. हलकेसे असे बुडबुडे यायला लागले ना की समजायचं आपलं हे व्यवस्थित असं तेल गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण हे सोडणार आहोत. किती राहतील तेवढे आपण याच्यामध्ये सोडून घेणार आहोत. आणि लगेच हलवायला जायचं नाही. थोडंसं असं सेट झाली ना की नंतर मग त्याला थोडंसं असं झाऱ्याने हे करायचंय तेल. तर इथं हे आपण अशी पलटी करून घेतलेली आहे. आणि एकदम बारीक गॅसवरती आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे. म्हणजे व्यवस्थित ते आतपर्यंत व्यवस्थित असे शिजले जातात. तुम्ही जर गॅस मोठा ठेवून एकदम गरम तेलामध्ये हे वडे तळले तर वरून कलर चेंज होतो, पण आतमध्ये कच्चे तसेच राहतात. त्यामुळे हे व्यवस्थित असं कमी गॅसवरतीच फ्राय करून घ्यायचे. थोडेसे असं सोनेरी रंगावरचे आपण हे असं काढून घेणार आहोत. जास्त एकदम डार्क कलर करायचा नाहीये. आणि हे सारखं असं हलवत राहायचंय. तर इथे बघू शकता थोडासा सोनेरी रंग यायला लागलेला आहे. थोडा कलर चेंज झालेला आहे. तर इथे हे आपले वडे तळून झालेले आहेत आणि आता बाजूला आपण एका डिशमध्ये काढून घेऊ. हे तुम्ही असे सुद्धा करून ठेवलात आणि थोडे 2 दिवसांनी किंवा 3 दिवसांनी सुद्धा असं तुम्ही हे करून खाल्लात ना तरी पण चालते. फ्रिजमध्ये ठेवायचे हे. एका डब्यामध्ये भरून वगैरे व्यवस्थित असं फ्रिजमध्ये ठेवायचं. म्हणजे तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही ते करून खाऊ शकता. तर असंच आपण हे बाकीचे पण बनवून घेणार आहोत. तर इथे हे आपले वडे बनवून तयार झालेले आहे. आणि बघू शकता कलर किती छान आलेला आहे. तुम्हाला एक मी असं तोडून दाखवते. छान असे मऊ झालेत आतून असे कापसासारखे एकदम मऊ झालेत. आता इथे वडे तयार झालेले आहेत. त्यानंतर आपण एका बाउलमध्ये पाणी घेतलेले आहे
थोडस गरम पाणी आहे, जास्त कडक पाणी नाहीये, थोडस असं कोमट पाणी आहे. त्याच्यामध्ये आपण पाव चमचा हिंग घालून घेतलेलं आहे आणि मीठ घालून घेतलेलं आहे थोडस. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. आणि त्यामध्ये आता आपल्याला जेवढे आपण खाणार तेवढेच वडे त्याच्यामध्ये घालून घ्यायचे. सगळे एकदम घालायचे नाहीये. जेवढे आपण त्या टायमाला खाणार आहोत ना तेवढेच आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. तर इथं मी एवढे वडे घालून घेतलेले. आणि हे आता 15 ते 20 मिनिटं मी असेच पाण्यामध्ये ठेवून देणार आहोत. हे असे वरतीच तरंगतात, त्याच्यामुळे थोडीशी वरती अशी काय डिश ठेवायची, म्हणजे त्या आतमध्ये असे पाण्यामध्ये दबले जातात आणि व्यवस्थित असं पाणी शोषून घेतात. आता हे एवढे मी ठेवून दिलेले आहेत. तुम्ही हे फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता, डब्यामध्ये वगैरे घालून, आणि जेव्हा तुम्हाला खायची इच्छा होईल ना तेव्हा तुम्ही ते बनवून खाऊ शकता. तर बघू शकता इथं किती छान असे हे वडे आपले फुगलेले आहेत. असे डबल झालेले आहेत. छान पाणी शोषून घेतलेलं आहे वड्याने. आता हे बाजूला ठेवू आणि एक डिश घेऊ आणि त्याच्यामध्ये आपण हे वडे आता ठेवून देणार आहोत. थोडंसं पाण्यातनं काढायचं आणि हलक्या हाताने असं दाबायचं. थोडंसं पाणी काढायचं हलक्या हाताने. एकदम जास्त जोरात दाबायचं नाहीये. फक्त हलक्या हाताने थोडंसं दाबून पाणी काढायचं आणि असं डिशमध्ये ठेवून द्यायचंय. थोडंसं दाबून आपल्याला हे पाणी काढायचं यातलं जरासं. आता हे डिशमध्ये आपण सगळे वडे ठेवून दिलेले. त्याच्यावरती जे आपण दही बनवलेलं होतं ना, गोड दही, ते घालून घेणार आहोत. तुम्ही हे दह्यामध्ये असं बुडवून सुद्धा ठेवलात ना डिशमध्ये तरी पण चालतंय. मी असं वरून घालते. दही भरपूर घालून घ्यायचंय. छान असं दह्यामध्ये असे ते भिजले पाहिजे सगळीकडून. म्हणजे इथं दही घालून झालेलं आहे आणि आपण ही आता हिरवी चटणी बनवलेली आहे ती घालून घेणार आहोत वरती. आणि तुम्हाला जर हिरवी चटणी आणि गोड चटणी कशी बनवायची त्याची रेसिपी जर पाहिजे असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. मी तुम्हाला दाखवायचा नक्की प्रयत्न करेन. आणि ही इथं चिंच गुळाची चटणी केलेली आहे. ती वरून आपण घालून देणार आहोत. आणि थोडंसं जिरा पावडर वरून घालणार आहोत. थोडासा चाट मसाला आणि लाल तिखट घालून देणार आहोत. आणि तुम्ही याच्यावरती बारीक शेव वगैरे असते ना ती सुद्धा घातलात तरी पण छान लागतं. तर इथे हे कापसासारखे मऊ लुसलुशीत असे दही वडे आपले बनवून तयार झालेले. मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. तर बघू शकता किती सॉफ्ट असे आपले हे दही वडे बनवून तयार झालेले आहेत. तोंडात टाकताच विरघळतील असे हे दही वडे आपले बनवून तयार झालेले आहेत. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ही कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच सोबतचं बेल आयकॉन पण प्रेस करायला विसरू नका. म्हणजे माझ्या नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.